आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कृष्णाकाठावर पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल। अचानक भारनियमनामुळे उभी पिके धोक्यात। मे महिना संपत आला तरी कृष्णाकाठ परिसरात अद्याप एकही अवकाळी पाऊस झालेला नाही। यामुळे येथील शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडले असून खरीप हंगामाच्या पूर्व मशागती करून पाऊस पडण्याची वाट पाहत आहे। पाऊस लांबल्यामुळे शेतात उभी असलेली ऊस आणि केळी यासारखी महत्त्वाची नगदी पिके पाण्यासाठी तळमळत आहेत। योग्य वेळी पाणी न मिळाल्यामुळे ही पिके आता अक्षरशः करपून जाण्याच्या मार्गावर आहेत। रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या पाण्याच्या उपलब्धतेवर धूळ वाफेवर भाताची पेरणी केली होती। मात्र अशा कठीण परिस्थितीत महावितरण कंपनीने अचानक भारनियमन सुरू केले आहे। विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यातही कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे। म्हणजे शेतकऱ्यांकडे हक्काचे पाणी उपलब्ध आहे, परंतु वीज पुरवठा खंडित होत असल्याने नदीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाहीये। महावितरणच्या या निर्णयाचा भात आणि इतर पिकांना मोठा फटका बसत आहे। लांबलेला पाऊस, अवकाळी पावसाने फिरवलेली पाठ आणि पिकांची होत असलेली दुरावस्था लक्षात घेऊन शासनाने आणि महावितरणने हे जाहीर केलेले भारनियमन तातडीने रद्द करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांनी मेहनतीने जतन केलेली ऊस, केळी आणि भात यासारखी नगदी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा किमान 8 ते 10 तास अखंडित वीज पुरवठा मिळणे अत्यंत गरजेचे आहे। या परिस्थितीवर शासनाने तातडीने तोडगा न काढल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे। सध्या मे महिना संपत आला तरी अजूनही कृष्णाकाठावर एकही अवकाळी पाऊस आलेला नाही। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पेरणीपूर्व मशागती करून शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज होत असताना आता शेतात उभं असणारे ऊस किंवा अशी नगदी पिकं पाण्याअभावी अक्षरशः करपून चालली आहेत। रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर हक्काच्या पाण्याच्या जोरावर ज्या शेतकऱ्यांनी धुळवापेवर भाताची पेरणी केली त्याला देखील नुकतंच महावितरणनं अचानक सुरू केलेलं भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे। कृष्णा नदी ऐन उन्हाळ्यात देखील दुथडी भरून वाहत असताना सुद्धा केवळ विद्युत पुरवठा नसल्यामुळे अनेकांची पिकं हक्काचं पाणी असून देखील अक्षरशः वाळून चालली आहेत। तर शासनानं सद्य परिस्थिती, लांबलेला पाऊस, अवकाळीनं फिरवलेली पाठ आणि पिकांची परिस्थिती बघता हे महावितरणनं अचानक जाहीर केलेलं भारनियमन तातडीनं रद्द करावं आणि पूर्वीप्रमाणे शेतकऱ्याला दिवसा कमीत कमी 10 ते 8 तास लाईट मिळावी, जेणेकरून खरीप हंगामापूर्वी आजपर्यंत कष्टानं जतन केलेले ऊस, केळी, भात यासारखी नगदी पिकं जगू शकतील।